हे बघू शकता जेवण्यासाठी किती गडबड आहे बघू शकता. आता कार्यक्रम संपलेला आहे, जेवायचंच आहे फक्त आता. मित्रांनो हे बघा वर सिग्नल लागलेलं आहे, हे गाड्या सिग्नलच्या पुढे जाऊ नये म्हणून बघा. गाड्या सगळ्या इकडंच होत, एक बी सिग्नल कशी नाही का. आकाश तू पण बोलत जाणार काय तर मी चक्टा बोलतोय काय बोलू, लाज वाटते मला. अरे तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो आज आम्ही चाललेलो बघा चारदरीच्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी. तर पाठीमागच्या शनिवारी गेलो नातापूरच्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी. तर भावांनो व्हिडिओ स्किप करू नका, बघत बसा. तर मी आता सध्या ओढून येते बघा आपल्या बीडपर्यंत, आपल्या रेल्वेचा रोड बघू शकता. हे बांधकाम कंप्लीट झालेलं आहे. तर भावांनो आपल्या जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं असेल किंवा कोणी नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, भावाला सपोर्ट करा. भावांनो हात जोडून विनंती, भावांनो तुम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बसा. नेमकं काय घडणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी रस्त्यात भेटणार आहे तुम्हाला काय काय घडणार आहे बघू शकता. हे आपला भाऊ आकाश तोंडे, आपला गावकरी मित्र. तर भावांनो व्हिडिओ स्किप करू नका, बघत बसा. बघू शकता मित्रांनो हे रोडचं काम कंप्लीट झालेलं आहे, रेल्वे येईनच काही दिवसात. इकडे आमची खाली पल्सर लावलेली. तर मित्रांनो बघू शकता आम्ही निघलेलो बघा. आता आम्ही पोहोचलेलो तर रेणुका माता संस्कार वडवणी या ठिकाणी. तर इथं आपलं वापस येताना हे जे भावांनो मधलं वातावरण दाखवलं मी तुम्हाला वापस आल्यास. तर मित्रांनो बघू शकता चिंचवणचा पूल. सध्या पावसाचा कमी आपला प्रवास कमी असल्यामुळे बघू शकता कसं झालेलं आहे इकडचं. त्या पुलाला पाणी भरपूर येत असतं पण भाऊन यावर्षी अजून आलेलं नाही. तुम्हाला दाखवतो भावांना अजून पुढचं निसर्गरम्य वातावरण. तर मित्रांनो आता बघू शकता आम्ही फायनली चारदरीच्या आसपास म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर आला. तर बघू शकता इथं चारदरी 1 किलोमीटर. तर इकडं आकाश मूत्रदान करण्यासाठी गेलेलं आहे. आणि भावांनो इथलं असं वातावरण आहे म्हणतात की इथं चारी बाजूने आमच्या डोंगर आहेत आणि सेंटरमध्ये आम्ही इथं. तर बघू शकता इकडं चारी बाजूने डोंगर आहेत बघा, पूर्व पश्चिम दिशा आणि इकडं दक्षिण उत्तर. तर बघू शकता तुम्ही ही आमची बगी, आकाश आणि इकडचं वातावरण एकदम खतरनाक आहे भावांनो. पावसाळ्यात फिरण्यासारखं खरंच इकडं खूप छान आहे. 1 किलोमीटर अंतरावर राहिली आता चारदरी. तर भेटतो मी भावांना डायरेक्ट आता त्या आपल्या चारदरीच्या हनुमानाच्या मंदिरापाशी, तोपर्यंत वेट. तर मित्रांनो इथं आम्ही फायनली पोहोचलेलो होतो. तर बघू शकता इथं शनिवारी असं असतं बघा, प्रत्येक शनिवारी. आणि म्हटलं सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आम्ही पोहोचलो, दर्शन वगैरे झालंय. तिथं मला काय बोलता आलं नाही कारण तुम्हाला काय मेळ पण लागला नसेल मी काय काय बडबड केली. तिथं जास्त पब्लिक असल्यामुळे मला बडबड पण करता आली नाही. तर बघू शकता भाऊन इथली पब्लिक. तिथं समोर सुद्धा भरपूर पब्लिक आहे आणि इकडं सुद्धा भरपूर आहे. तर मित्रांनो तिकडे तो कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही तोपर्यंत म्हणलं आता यावा जरा स्टिंग पे उठावं. तर भावाने ते 20 वाली स्टिंग नव्हती, आम्हाला 10 वाली भेटलेली. बघू शकता कोणती काही नाव माहीत नाही बघा, इंग्लिश वाचता येत नाही मला. तर आता स्टिंग पेन घेतात भावना आणि डबल आम्ही जातात मंदिराकडं. दाखवतो भावना अजून तिकडचं कसं आहे, काय 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 घडामोडी दाखवतो भावना तिकडच्या. प्रसादाचा नजारा बघण्यासाठी जातो. आकाश तू पण बोलत जाणार काय तर मी चक्टा बोलतोय. काय बोलू, लाज वाटते मला. अरे बुवा लाजत नाहीस तुम्हाला माहिती नाही. मित्रांनो इथं कसं झालं माहिती का तुम्हाला, तर माहिती मी जास्त माणसात लाजतो. तर काय होतं माहिती का, मी जास्त असे मला पब्लिक दिसली का लई लाज वाटते बघा बोलण्याची. त्याच्यामुळे मला जास्त बोलताच येत नाही. मला सांभाळून घ्या, समजून घ्या थोडेफार दिवस. तर मी जर थोडा जुना झालो का मला चांगली सवय होईल. हे चांगला तुमचा रिस्पॉन्स जर आला तर बरं का. नाही तर म्हणता काय ना बिन लाजे होईल तसं काही नाही. जेव्हा होईल तेव्हा भाऊ फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा. सगळ्या माझ्या मनातली कला सगळी ऑटोमॅटिक दाखवता येईल मला, फक्त तुम्ही सपोर्ट करा. मित्रांनो हे बघा वर सिग्नल लागलेलं आहे आणि खाली बघा इकडं गाड्या सिग्नलच्या, हे खांब आहे समोरचा सिग्नलचा आणि गाड्या सिग्नलच्या पुढे जाऊ नये म्हणून बघा गाड्या सगळ्या इकडंच होत, एक बी सिग्नल कशी नाही गाडी. मित्रांनो बघू शकता आता सगळी पब्लिक उठलेली, इथला कार्यक्रम संपलेला आहे. बघू शकता जेवायला बसण्यासाठी किती गडबड चाललेली सगळ्या पोरांची इथल्या. तर तुम्ही फक्त बघत बसा भावांनो, इथंच आपल्या व्हिडिओचा थोड्याच वेळात शेवट होणार आहे. ते बघू शकता जेवण्यासाठी किती गडबड आहे बघू शकता. आता कार्यक्रम संपलेला आहे, जेवायचंच आहे फक्त आता बघू शकता. तर मित्रांनो आता सगळी वाडी झालेली आहे, आम्ही पण जेवायला बसला. आता आकाश मस्त जेवण करून घे
फास्ट जेवायचं आपल्याला कमी जेवायचं कारण आकाश अजून ओढवण्यात गेल्यास आम्हाला वडापाव खाऊ घालणार आहे त्याच्यामुळे जरा कमी. मित्रांनो फायनली आमचे जेवण वगैरे झाले तर दोघांचे पण भावानं इथलं जेवण झाल्यावरचं ताटा धुण्याचं नियोजन कसं आहे तुम्हाला दाखवते मी बघा. तर तुम्ही बघू शकता इथलं कसं असतं सगळ्यांनी ताटं याच्या जागी जमा करायची आणि इथले माणसं धुणार पुन्हा. तर भावांनो आपला ब्लॉग व्हिडिओ मी थोड्याच वेळात संपन्न करणार आहे. तर गाईज फायनली मी कवडगावमध्ये पोहोचलेलो आहे. तर भावांनो बघू शकता तुम्ही इकडं माझं स्वागत करण्यासाठी आपली पब्लिक सगळी आपली युट्यूब फॅमिली बघू शकता ही सगळी. तर भावांनो भेटतो मी तुम्हाला असे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.